अशी तालुका स्तरीय 65 किलो वजनी गटातील ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी अनुभवायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम फेरीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल आणि अंतिम सामना दोन बलाढ्य संघामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला पहिल्यांदा दापोली तालुक्यातील कबड्डीच्या पटलावरची तालुका स्तरीय स्पर्धेची फायनलची फेरी खेळणारा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक दमदार प्रदर्शन करत यजमान संघाला सेमीफायनलच्या लढतीमध्ये पराभूत करणारा श्री चंडिका दाभोळ संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळेल तो भैरवनाथ जालगावचा संघ आहे, ज्या संघानं आज मात्र प्रत्येक संघावरती एक एकतर्फी विजय मिळवत या ठिकाणी फायनलची फेरी गाठली आहे. चांगल्या दर्जाची मॅच होईल यात मात्र कुठलीही शंका नाही आहे. तर क्रीडा रसिक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये ज्या ठिकाणी मानाच्या सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा हा अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जातोय. जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. काल मात्र एक जबरदस्त खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज सार्थक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. काल मात्र इंजुरी झाली होती. सेमीफायनलची लढत या खेळाडूने खेळली नव्हती, परंतु रेस्ट केला आज पूर्ण दिवसभर आणि त्यानंतर रिकव्हरी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सार्थक वरती खूप सारी जिम्मेदारी आहे आजच्या या फायनलच्या लढतीची. नयन ठोंबरे या ठिकाणी पाहायला मिळतोय, आक्रमण करतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 दाभोळ संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. स्ट्राईक रेडर म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहतो, जो खेळाडू सातत्याने खूप साऱ्या चढया हा दाभोळ संघाच्या माध्यमातून सजवतो, असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शांत सेमी खेळ पहिल्या सत्राचा सुरुवातीच्या मिनिटाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेड तिसरी चढाई भैरवनाथ जालगाव संघासाठी पूर्वेश माने या खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. डावखुऱ्या शैलीचा चढाईपटू आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय पूर्वेश यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सक्सेसफुल मात्र होईल. गुणाशी कमाई भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये होते. क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय श्री प्रतीक नाचणकर, सन्माननीय श्री वीरेंद्र निंगावळे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तसेच नानू भडवळकर हेही इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवर उपस्थित आहेत. आम्ही ज्या ज्या मान्यवरांची नावं असतील कृपया आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी महत्वपूर्ण सामना या ठिकाणी रंगतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक संघ खूप दूरवरून ट्रॅव्हल करून आलेला संघ पाहायला मिळतोय. दाभोळचा संघ ज्या संघानं कालच्या रात्रीमध्ये हार मानली नाहीये. यजमान बलाढ्य अशा महालक्ष्मी जालगाव संघाला सेमीफायनलच्या लढतीमध्ये पराभूत केलं आणि त्यानंतर फायनलची फेरी गाठली. आज मात्र आपण पाहतोय सेमीफायनलच्या लढतीमध्ये काळकाय कुंभेसारख्या एका बलाढ्य संघाला पराभूत करून भैरवनाथ जालगाव संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. एका बाजूला भैरवनाथ जालगाव संघ आहे, ज्या संघाला सातत्याने अंतिम फेरी खेळण्याची अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूला दाभोळचा संघ आहे, जो सगळं यंदाच्या अंगामध्ये सातत्याने सेमीफायनल पर्यंतची लढत जिंकत आलेला पाहायला मिळाला. पण सेमीफायनलच्या लढतीमध्ये सातत्याने पराभव स्वीकारावा लागला. आणि आज मात्र आपण पाहतोय तर दाभोळचा संघ ही फायनलची लढत खेळताना या संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतोय. फायनलच्या फेरीचा दबाव प्रेशर या ठिकाणी जाणवतोय दाभोळ संघावरती. पण दुसऱ्या बाजूला सातत्याने गुणाची कमाई करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र जालगावचा संघ, भैरवनाथ जालगाव संघ आहे. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सत्राची सुरुवातीची मिनिटे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून नयन या खेळाडूला चढाई मार्गवरती पाचारण केलं जातंय. त्याचप्रमाणे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे
दापोली तालुका कबड्डी या ठिकाणी थर्ड रेट तिसरी चढाई सार्थक त्या खेळाडूला आपण पाहतोय ज्या खेळाडूची चर्चा आजमात्र केली जाते असा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी आज करावा लागेल. डाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे पायामध्ये. सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जालगाव संघाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आहे. गुण या ठिकाणी एक पडला जातोय भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. दाभोळचा संघ या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स. 3 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतात दाभोळ संघाचे. तर दुसऱ्या बाजूने आतापर्यंत ऑल इन आहे. 7 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव या संघाकडे आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परतेल. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. नय्यन या खेळाडूला आपण पाहतोय. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल. गुणाची कमाई केली जाते. दाभोळ संघाच्या माध्यमातून खूप वेळानंतर डिफेन्स मार्फत भूमिका बजावली जाते. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तदनंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्कवरती जर्सी क्रमांक 21 या ठिकाणी पाहायला मिळतोय. हँड टच करण्याचा प्रयत्न मध्याफती डिफेंडर वरती. व्हॅलिड रेड सबोता दाभोळ संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी चढाईपट्टू माघारी परतलाय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 2 आज वारंवार चढाई मार्फत पाचारण केलं जाते या खेळाडूला. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाईल. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड आहे. रिकाम्या हाताने माघारी परततोय. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाची. जर्सी क्रमांक 21 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय परंतु या खेळाडूला या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलं जात आहे. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. जालगाव संघाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या अगदी शेवटाकडे या ठिकाणी येऊन आपण टिपलो. या ठिकाणी चालू असलेल्या मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेची बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव आयोजित या भव्य अशा कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण गावातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करत असतो. काल उपस्थित असलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आपण सन्मान केलेला आहे. आज उपस्थित असलेले इयत्ता 10वी उत्तीर्ण कुमारी गौरी सचिन कांबळे यांचा आपण सन्मान करणार आहोत. जनस्वराज्य ग्रामपंचायत जळगावच्या सरपंच सन्मान्य श्री अक्षयजी फाटक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कुमारी गौरी सचिन कांबळे यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण तसेच कुमारी श्रेया रमेश कडू या ॲडव्होकेट झालेल्या आहेत. कुमारी श्रेया रमेश कडू या ॲडव्होकेट झाल्या. त्यांनाही मंडळातर्फे भेटवस्तू दिली जाते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा प्रतिनिधी त्यांच्या भेटवस्तू स्वीकारणार आहेत. मी तंटामुक्ती अध्यक्ष सन्मान्य श्री भाऊ इदाते सर यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. धन्यवाद. या
क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावचे सन्माननीय सरपंच सर, माननीय अक्षयजी फाटक हे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सूर्यकांतजी भांबेडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. प्रोफेशनल आहे जरा. सन्माननीय श्री अक्षयजी फाटक यांचा सन्मान होतोय. दरवर्षी आपल्याला त्यांचे सहकार्य हे लाभत असतं आणि आज वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. तसेच या क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने उपस्थित श्रीराम उर्फ भाऊ विधाते हेही इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री दिनेशजी कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री भाऊ विधाते यांचंही मंडळाला कायम असं सहकार्य असतं. त्यांच्याही मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. व्यस्त अशा कार्यक्रमातून ते इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनस्वी हार्दिक आभार. या क्रीडा स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे रोख पुरस्कर्ते जे आपल्याला लाभले आहेत ते सन्माननीय श्री सुरेश मिसाळ सर हे इथे उपस्थित आहेत. ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय श्री सुरेश मिसाळ सर हे इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांतजी भांबेडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. डायरेक्ट तो मिठीच मारतो. व्यस्त अशा कार्यक्रमातून आपण देवेंद्रजी शिंदे सर हे इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिनेशजी कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. गेली अनेक वर्ष जळगावची पोलीस पाटील म्हणून सेवा बजावलेले सन्माननीय श्री देवेंद्र शिंदे सर यांचा सन्मान होतोय. मंडळाला त्यांचं कायम असं सहकार्य लाभतं. त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावचे माजी उपसरपंच व माजी तंटामुक्ती अध्यक्ष विकास उर्फ बापू लिंगावळे हे इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांतजी भांबेडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावचे माजी सदस्य सन्माननीय श्री राजेंद्र चोरगे सर हेही इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे उपाध्यक्ष दिनेशजी कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. झुंजार स्पोर्टचे उत्कृष्ट कबड्डीपटू ज्यांनी अनेक मैदाने गाजवली असे झुंजार स्पोर्टचे खेळाडू तसेच जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावचे माजी सदस्य यांचा सन्मान होतोय. धन्यवाद चोरगे सर.
या क्रीडा स्पर्धाच्या निमित्ताने वेळात वेळ काढून येथे उपस्थित असणारे सन्मान्य श्री वीरेंद्र लिंगावळे हे इथे उपस्थित आहेत. मी त्यांचा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री सूर्यकांतजी भांबेडे यांना विनंती करतो की त्यांचा श्रीफळ पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद भेडवळकर साहेब. जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सदस्य आपले ग्रामस्थ सन्मान्य श्री अमितजी आलम हेही ते उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री सूर्यकांतजी भांबेडे यांना विनंती करतो की त्यांनी अमितजी आलम यांचा शाल श्रीफळ पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. अमितजी आलम यांचा मंडळास कायम असं सहकार्य लाभत असतं. धन्यवाद अमितजी. आमच्या प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मंडळाचे वतीने आभार. अगदी आपल्या बिझी शेड्यूलमधून या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व पाहुणे मानतात झाले. स्कोर कार्ड ऐकूयात. 14 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ आहे, तर 5 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. फायनलच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा आघाडीवरती भैरवनाथ जालगाव संघ. चांगल्या दर्जाचा खेळ, जबरदस्त खेळ आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळाला भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. अशाच गतीनं खेळ चालू राहिला तर मात्र कुठेतरी भैरवनाथ जालगाव संघ या संपूर्ण स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव नोंदवेल, तर दुसऱ्या बाजूला दाभोळ संघाला या ठिकाणी कुठेतरी पराभव स्वीकारावा लागेल. परंतु पलटवार जर मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाने केला तर मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप मोठा उलटफेर या ठिकाणी पाहायला मिळेल. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 777 सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करतोय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. तर मग या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून आपली चढाई सजवली जाते. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून. 7 खेळाडूचा फुल पॅक डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान फक्त आणि फक्त एक शांत सैनिक खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला जातोय. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक 777 या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न सार्थक या खेळाडूच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. या ठिकाणी असंभवता मिडलाईन क्रॉस केली जाते. सार्थक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. एका गुणाची कमाई आहे. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी सार्थक या खेळाडूच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड भैरवनाथ जालगाव संघासाठी देखील जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज झाला, परंतु त्याला मात्र या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी यश संपादन झालंय. दाभोळ संघाच्या माध्यमातून पलटवार काढण्यासाठी सज्ज झालाय. मुवमेंटम या ठिकाणी शिफ्ट होतोय दाभोळ संघाकडे.
त्यानंतर मात्र आपण पाहतोय एक व्हॅलिड रेड जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 पूर्वेश या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. प्रतिस्पर्धी संघ दाभोळ संघाच्या कोर्टमध्ये समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. पूर्वेश या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी सुरेख टॅकल पाहायला मिळतोय. बॅकहोल्ड मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय दाभोळ संघाच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी दाभोळ संघाच्या माध्यमातून त्याचा भरवशाचा चढाईपटू पाहायला मिळतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये या ठिकाणी चढाई सजवली जाते. आक्रमण या ठिकाणी करावं लागेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी वेळ निघत चालली आहे. बजावती टिक वाजायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सक्सेसफुल करतोय चढाईपटू जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. सुरेख खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला. शेवटची 10 सेकंदाच्या ठिकाणी शिल्लक होती त्यावेळेस मात्र थोडीशी घाई गडबड पाहायला मिळाली डिफेन्स मार्क होती आणि चढाईपटून त्या ठिकाणी मात्र यश मिळवलंय. गुणाची कमाई झाली आहे. या ठिकाणी व्हॅलिड रेड नय्यांच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सार्थक या खेळाडूला आपण बघितलंय एक जलद गतीने चढाई संपूर्ण माघारी परतलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा नय्यन या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 11 कुठलाही धोका पत्करणार नाहीये. थर्ड रेडवरती हा सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. मोबाईल बघतो फक्त मोबाईल श्री संजय भांबेड पुढे असतील त्याने व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. व्हॅलिड रेड केले. थर्ड रेड साठी या ठिकाणी नयन ठोंबरे या खेळाडूला 5 रन केले जाते. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी सजवली जाईल. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी चढाई सजवली जाते. नयन ठोंबरे हा खेळाडू पाहायला मिळतोय. सातत्याने राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी डिफेन्स एक पटेल. या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट सामनावीर चषक पुरस्कर्ते माननीय श्री संजय भांबेड यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. चढाई सजवण्याची जिम्मेदारी दिली जाते पण तो डिफेन्स मार्क वरती या ठिकाणी 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सार्थकला जेरबंद करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र चिठ्ठी वाजली आहे. विसल वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंच्या डिफेन्सने केली आहे. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी केली जाते. मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिनेशजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य श्री संजय भांबेड यांचा शाल श्रीफळ पुष्प देऊन याचा सन्मान करायचा आहे. सर्वोत्कृष्ट सामनावीर चषक पुरस्कर्ते आपल्याला आपलेले ते संजय भांबेड यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद. मला घेऊन आलाय. या ठिकाणी थोडासा शांत संयम इकडे पाहायला मिळतोय. अविनाश या खेळाडूच्या माध्यमातून टॅलेंट
त्यानंतर संभवत या ठिकाणी टाइम आउट मागून घेतलाय. जाऊया कोच. पहिले एक मिनिट सोडून दे. या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला 5 रेड केलं जात आहे. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स या ठिकाणी 1 गुणाची कमाई केली जाईल. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडली आहे. थर्ड रेड सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. या चढाईनंतर या ठिकाणी गुणफलक ऐकूयात, स्कोर कार्ड ऐकूयात. बारा या गुणसंख्येवर चालला ना. नाही मला या ठिकाणी एका खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाचा पाहायला मिळतोय. त्याला बाहेर एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. भैरवनाथ जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. यावेळेस चूक झाली आहे डिफेन्स मार्कवरती. दाभोळ संघाच्या डिफेंडरच्या माध्यमातून या ठिकाणी चूक घडताना पाहायला मिळते. थोडासा खराब खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 2 खेळाडूंचा डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळते. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये. आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळते पण तो पुन्हा एकदा पायामध्ये डाईव्ह काढण्याचा प्रयत्न फसलाय. गुणाची कमाई दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी एकाएकी उरलेला खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाचा पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती पाचशे केलं जातं. एक सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी ऑल आउट करून देईल प्रतिस्पर्धी संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होतीये. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर कार्ड ऐकूयात. 16 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे तर 18 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर म्हणून आक्रमण जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा सजवलं जातं. आजच्या सत्रामध्ये अगदी जबरदस्त खेळ करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी व्हॅलिड रेड. बोनस गुणाची कमाई त्या ठिकाणी होत नाहीये. व्हॅलिड रेड करून चढाईपट्टू माघारी परतलाय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूया. 16 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे तर 18 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय. थर्ड रेड तिसरी चढाई आणि या तिसऱ्या चढाईसाठी महत्वपूर्ण चढाई सजवली जाईल दाभोळ संघाच्या माध्यमातून. डिसाइडिंग रेड संभवत आहे पाहायला मिळेल काय संपूर्ण स्पर्धेची. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतो. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते. या ठिकाणी थर्ड रेड एकदम क्लिअर भैरवनाथ जालगाव संघासाठी. पूर्वेश या खेळाडूला आपण पाहतोय. ही महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी वाचन केले जाते. सामना संपायला शेवटचं मिनिट. लास्ट मिनिट सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी गुणाची कमाई केली जाते.
त्यानंतर स्कोर कार्ड ऐकूयात. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दाभोळ की जालगाव, जालगाव की दाभोळ मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी आक्रमण करतोय. या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परत पट्टू टच लावणार सक्सेसफुल पाहायला मिळते. गुणाशी कमाई त्या ठिकाणी अविनाशच्या माध्यमातून जालगाव संघासाठी. त्यानंतर मात्र आपण पाहतोय आक्रमण दाभोळ संघाच्या माध्यमातून मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळेल का? हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाशी कमाई केली जाईल आणि त्यानंतर मात्र बजर वाजाईल. भैरवनाथ जालगाव संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटातील अंतिम फेरीचा मान प्रथम क्रमांकाच्या चषकावरती भैरवनाथ जालगाव या